राम राम मित्रांनो. आपण आलेलो आहे टोमॅटोच्या प्लॉटवरती. सध्या बऱ्याचशा जणांची टोमॅटोची लागण चालू आहे, काहींची लागण झालेली आहे. तर काही प्लॉटांवरती मी बघितलं आहे बराचसा प्रॉब्लेम आलेला आहे. उन्हाने तर प्रॉब्लेम आलेलाच आहे, पण त्याच्याबरोबर काही ठिकाणी प्रत्येक नर्सरीवाला नाही, पण काही नर्सरीवाल्यांनी कल्टर मारलेले रोपं दिलेले आहे. तर ते कल्टर मारलेले रोपं दिल्यामुळं इकडं प्लॉटच ढळत नाही किंवा काहीच नाही. शेतकऱ्याचं बऱ्यापैकी नुकसान होऊ राहिलं. तर नर्सरीवाल्यांना विनंती आहे का त्यांनी कल्टर मारलेले रोपं शक्यतो देणं टाळा. कारण की बिचाऱ्यांचं वर्षभराचं पीक राहत असतं. त्यांना पण लक्ष देऊन देऊन किती देणार आहे. पूर्ण प्लॉट उठतच नाही. इकडून तिकडून उठला तर पाहिजे असं काही राहतच नाही. आता या प्लॉटमध्ये आलेलो आहे मी. तर ह्या प्लॉटला सुद्धा कल्टर मारलेला प्लॉट आहे हा. बऱ्यापैकी थांबवलेला प्लॉट आहे हा. आता कुठून आणलं, काय आणलं ते जाऊ द्या, मरू द्या, त्याबद्दल नाही. पण काळजी घेत चाला व शेतकऱ्याची पण काळजी घेत चाला. बऱ्याचशा प्लॉटांमध्ये हेच जाणवतंय. म्हणजे एक प्लॉट क्लिअर तर एक प्लॉट हा. बऱ्याचशा ठिकाणी ह्या पद्धतीचं आहे, तर शेतकऱ्यांचं एवढं नुकसान नाही झालं पाहिजे. त्याच्यात डंपिंगचा पण प्रॉब्लेम येतोय, त्याच्याबरोबर उन्हाचा पण प्रॉब्लेम येतोय. ज्यांची लागवड झालेली आहे त्यांनी पुरेसं पाणी द्यायचा प्रयत्न करत चला. रामकृष्ण हरी.